जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। रोठा येथील पीडितेला न्याय मागण्यासाठी बिहारची वाघीण उतरली रस्त्यावर। रोठा येथील 12 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हिचं दगडानं ठेचून खून करण्यात आला। त्याबद्दल वर्धा येथील सामान्य रुग्णालयासमोर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले। यात आंदोलन करणाऱ्या येथील एका मुस्लिम महिलेवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या। ही महिला पीडितेला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरून आरोपीला तात्काळ अटक करा, आरोपीला फाशी द्या असे नारे लावून न्यायाची मागणी करत होती। या महिलेबद्दल माहिती जनसंग्राम प्रतिनिधींनी जाणून घेतली असता त्या महिलेचं नाव सादिया अख्तर असे कळले। त्या विकास कल्याण साप्ताहिकाच्या संचालिका असून त्या मूळच्या बिहार राज्यातील असून त्या वर्धा येथे स्थायिक झालेल्या आहे। या मुस्लिम महिलेने रोठा येथील एका गरीब पीडितेला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरून केलेला संघर्ष लक्ष वेधून घेणारा ठरला। अशा घटनांचा महिलेच्या मनावर काय परिणाम होतो आणि महिलांमध्ये कशी चीड निर्माण होते याची अनुभूती उपस्थितांना आली। दिलीप पिंपळे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।